श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, हिंदू धर्मात विवाहित स्त्रीला घराची लक्ष्मी आणि अन्नपूर्णा मानले जाते. स्त्रीच्या वागण्यावर, तिच्या कर्मांवर घराची प्रगती आणि सुखशांती अवलंबून असते. प्राचीन ग्रंथांनुसार लग्नानंतर पती पत्नी हे शिव पार्वतीचे रूप मानले जातात. पण माहितीये का, जर घरातील स्त्रिया काही चुका करत असतील तर तिथे माता लक्ष्मी आणि श्री स्वामी समर्थांची कृपा कधीच होत नाही. अशा घरात नेहमी दुःख, दारिद्र्य आणि नकारात्मक ऊर्जा राहते. आज आपण अशाच 6 चुकांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या महिलांनी चुकूनही करू नयेत. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे संध्याकाळच्या वेळी महिलांनी मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर बसू नये किंवा उभे राहू नये. संध्याकाळी माता लक्ष्मी घरात प्रवेश करते. जर मुख्य दरवाजा किंवा उंबरठ्यावर नकारात्मकता असेल तर लक्ष्मी माता घरात न येता परत निघून जाते. दुसरी चूक म्हणजे सूर्योदयानंतरही खूप वेळ झोपून राहणे. ज्या घरातील महिला किंवा व्यक्ती सूर्योदयानंतरही झोपतात त्या घरात कधीही सुख समृद्धी टिकत नाही. अशा घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि घराची लक्ष्मी घर सोडून निघून जाते. तिसरी गोष्ट म्हणजे घर स्वच्छ न ठेवणे. काही महिला सकाळी उठून घर स्वच्छ न करता किंवा आंघोळ न करताच इतर कामांना लागतात. शास्त्रांनुसार घरात आधी स्वच्छता करून स्वतः शुद्ध होऊन मगच देवपूजा आणि स्वयंपाकघरातील कामे करावीत. अस्वच्छ घरात नकारात्मक शक्तींचा वास होतो. चौथी चूक जी अनेक घरात होते ती म्हणजे रात्री स्वयंपाकघरात खरकटी भांडी तशीच ठेवून देणे. रात्रीचे जेवण झाल्यावर स्वयंपाकघर आणि भांडी नेहमी स्वच्छ करून ठेवावीत. खरकटी भांडी रात्री तशीच ठेवल्याने अन्नपूर्णा माता आणि लक्ष्मी माता अत्यंत नाराज होतात. पाचवी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरात नेहमी भांडणे करणे किंवा कडू शब्द बोलणे. ज्या घरात सतत क्लेश, भांडणे आणि ओरडणे सुरू असते तिथे कितीही पैसा आला तरी तो टिकत नाही. स्वामींची आणि लक्ष्मीची कृपा अशाच घरात होते जिथे प्रेम, शांतता आणि आनंदी वातावरण असते. 6वी चूक म्हणजे आपल्या कुटुंबात किंवा पतीसोबत नेहमी असंतोष ठेवणे आणि नकारात्मक विचार करणे. महिलांनी आपल्या वाणीवर संयम ठेवला पाहिजे. घरात सुख शांती टिकवून ठेवण्यासाठी नेहमी सकारात्मक आणि मांगल्याची भावना असणे गरजेचे आहे. भक्तांनो, जर तुमच्या घरातही या गोष्टी नकळत घडत असतील तर त्या आजच सुधारा आणि स्वामींच्या चरणी प्रार्थना करा. स्वामी तुमच्यावर नक्कीच कृपा करतील. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.